चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही हे न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा 6 अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी दृष्टांत काही दिलेले, 4 दृष्टांत दिलेले आणि 4 दृष्टांतामधून तुकोबारायांना सांगायचे की जसं ह्या 4 दृष्टांतामध्ये कोणतेही अवगुण नाहीत, परंतु गुण आहेत त्यांच्यामध्ये, तसं या जगतामध्ये जगताच्या कल्याणाकरता खऱ्या अर्थाने संत मंडळी आहे. त्यांनी या जगाच्या उद्धाराकरता कार्य केलं आणि याचं मुख्य कारण त्या ठिकाणी सांगतात. जी 4 दृष्टांत दिलेले 4ही दृष्टांतामध्ये गुण आहे, परंतु अवगुण त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी नाही. तसं सज्जन व्यक्तीमध्ये अवगुण त्या ठिकाणी नाहीत, त्या ठिकाणी गुण आहेत. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांनी सज्जन असा शब्द एक वापरलेला आहे, परंतु तो शब्द जर पाहिला तर संत म्हणून वापरलेला आहे, हरिदास म्हणून वापरलेला, वैष्णव म्हणून त्या ठिकाणी वापरलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा चंदनासारखं, परिसासारखं आणि दिव्यासारखं आणि साखरेसारखं खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा जीवन आहे. विशेष म्हणजे परोपकारार्थ त्यांचं जीवन आहे. हे या अभंगामध्ये महाराज तुकोबारायांना त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगायचंय. विठ्ठल मुझे कविडगाव या गावामध्ये या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हे चालू असणारं 27वं अशा पद्धतीचं अखंड हरिनाम सप्ताहाचं महाराज या ठिकाणी हे वर्ष आहे. त्यामध्ये आजचा हा 2रा दिवस खऱ्या अर्थाने सेवेचा आहे. ज्यांच्या परमकृपेने श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज, श्री सद्गुरु दास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन अशा पद्धतीने महाराज केलेले. तसेच पाहिलं तर आपल्या संप्रदायाचं आराध्य दैवत असणारं पांडुरंग परमात्म्याचं भव्य दिव्य सुंदर अतिशय या ठिकाणी मंदिर अशा पद्धतीने बांधण्यात आलेले हनुमंतरायांचे या ठिकाणी महाराज मंदिर आहे. असं खऱ्या अर्थाने या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी आयोजक मंडळीकडून महाराज करण्यात आलेले. तसेच भावार्थ या ठिकाणी रामायण आहे, हरिकीर्तन आहे, हरिपाठ आहे. असं की जेणेकरून भगवान परमात्म्याची भक्ती खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी थोडा का होईना परमार्थ जीवनामध्ये घडावा, यासाठी या सप्ताहाचं महाराज आयोजन या ठिकाणी आयोजक मंडळीकडून केलेले. समस्त कविडगाव ग्रामस्थांकडून या ठिकाणी महाराज करण्यात आलेले. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील,
सर्व माता भगिनी असतील, मृदुंग वादक असतील, हरिभक्त पारायण प्रदीप महाराज असतील, पेटी वादक असतील, तसेच या सप्ताहामध्ये अन्नदान करणारे सगळे अन्नदाते महाराज मंडळी असतील, या सगळ्यांच्या मोठ्या सहकार्याने भावभक्तीने आज या ठिकाणी महाराज या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन अशा पद्धतीने करण्यात आलेले. विठ्ठल एक असा प्रश्न पडतो आताच्या काळामध्ये जर का पाहिलं तर अनेक विचाराचे महाराज अनेक खऱ्या अर्थाने समाज आपल्याला पाहायला दिसतो. परमात्म्याने अनेकांना बुद्धी तशी दिलेली आहे, विचार करण्याचं सामर्थ्यही ज्याचं त्याचं वेगळे. परंतु असा प्रश्न निर्माण होतो की काही जण म्हणतात की परमार्थ करायची आम्हाला काय गरज आहे, किंवा गावामध्ये सप्ताह तरी खऱ्या अर्थाने कशा करता करायचा. असा साधा प्रश्न आताच्या कलयुगामध्ये विचारणंही साहजिकच आहे, त्याच्यामध्ये एवढं आश्चर्य असं काही नाही. परंतु असं आहे की माणसाचं जीवन दोन पातळीवर मनुष्य असतो महाराज. एक त्याची परिस्थिती असते आणि एक त्याची मनस्थिती असते. तसं पाहिलं तर परिस्थिती ही कशी असावी व चांगली असावी, आणि त्या माणसाची मनस्थिती सुद्धा महाराज चांगली असावी. दोन्हीही गोष्टीने मनुष्य समृद्ध असावा, दोन्ही गोष्टीने मनुष्य सुखी असावा महाराज. परंतु असं आहे की मनुष्य आपली परिस्थिती बदलण्याकरता तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, ह्या जगतामध्ये कोणाला सांगायची गरज नाही. कशा करता? परिस्थिती बदलण्याकरता स्वतःहून मनुष्य आपली परिस्थिती चांगली असावी यासाठी स्वतः कष्ट महाराज त्या ठिकाणी करतो. परंतु असे परिस्थिती बदलली, परंतु जर का मनस्थिती एखाद्या व्यक्तीची बिघडली तर परिस्थिती चांगली असूनही मनस्थिती बिघडल्यामुळे मग मात्र त्या परिस्थितीचं जे सुख आहे त्या माणसाला घेता येत नाही महाराज. म्हणून आज आपण पाहिलं 7 दिवसाचा सप्ताह असतो, याच्यामध्ये जे आपण चिंतन करतो, जेही नामस्मरण करतो, याच्यातून खऱ्या अर्थाने आपण असं आहे की अनेक जण आपल्या जीवनातला दिवसातला वेळ याकरता देत असतील, परंतु याच्यातून एक खऱ्या अर्थाने आपण घ्यायचं की सप्ताह झाल्यानंतर आपल्या जीवनातले एका दिवसातले जेही खऱ्या अर्थाने वेळ असेल त्याच्यातला काय करायचा, 1 तास महाराज देवा करता काढून ठेवायचा. कशा करता? नामस्मरणाकरता काढून ठेवायचा. का काढून ठेवायचा? जर हे 1 तास नामस्मरण या सप्ताहामधून आपण घेतलं आणि त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी 24 तासातला 1 तास आपण नामस्मरण करू लागलो तर मला वाटतं त्या माणसाची मनस्थिती ही जन्मभर चांगली राहील आणि परिस्थिती सुद्धा जन्मभर चांगली राहील. म्हणून आताच्या ह्या काळामध्ये सप्ताहामध्ये एकच घ्यायचं की सप्ताहामध्ये आपला दिवस त्या ठिकाणी गेलेला आहे, परंतु पुढे आपण 1 तास याच्या खरून या माध्यमातून देवा करता आपल्याला निवडायचा आहे. कारण असं आहे की भगवान परमात्म्याचं नामस्मरणही घेण्याकरता, भक्ती करण्याकरता थोडी तरी आवड अंतःकरणात असावी लागते. मग ही आवड कशी निर्माण करायची? तर याचं सोपं खऱ्या अर्थाने जेही खऱ्या अर्थाने रामायण असेल, हरिपाठ असेल, हरिकीर्तन आहे, या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी महाराज अंतःकरणाला, आपल्या मनाला त्या ठिकाणी बोध करत चालायचं.
आणि त्या ठिकाणी आपलं जीवन बदलत माणसाने महाराज चालायचं. विठ्ठल कारण या जगतामध्ये तुकोबरायांनी पाहिलं आणि तुकोबरायांच्या दोन गोष्टी आवडीच्याही होत्या. एक म्हणजे भगवान परमात्मा होते आणि दुसरे म्हणजे संत महाराज त्या ठिकाणी होते. कारण या दोन्ही गोष्टीमध्ये अवगुण त्यांना कुठेही पाहायला भेटला नाही. परंतु मानवाकडे ज्या वेळेला तुकोबरायांनी पाहिलं त्या वेळेला मानव हा गुणांनीही भरलेला काही वेळेला दिसला आणि त्याच्यामध्ये अवगुणही दिसले. परंतु या दोन्ही मधून त्याला एक साध्य महाराज जीवनामध्ये करायचे, एक साध्य गाठायचे आणि ते म्हणजे महाराज भगवान परमात्मा रूपी साध्य त्याच्या जीवनामध्ये गाठायचे. म्हणून अवघे देव साध्य परी या अवगुणाचा बाध. सगळे देव महाराज त्या ठिकाणी आपल्याला साध्य आहेत, परंतु तरी सुद्धा त्याची अनुभूती न येणं याला कारण सांगतात की अवगुण. म्हणून ज्या ज्या वेळेला अवगुण जीवनामध्ये येतो त्या त्या वेळेला त्या ठिकाणी फजिती महाराज होते. अवगुणाचे हाती अहमिद भरी आहे अवघीच फजिती. अवगुण कधी निर्माण होतो की जसं औषधामध्ये सुद्धा काही वेळेला अवगुण निर्माण होऊ शकतो. म्हणजे डॉक्टरनी एक गोळी खायला दिली, औषध काय करतं, माणसाचा रोग महाराज त्या ठिकाणी बरा करतं, माणसाचा आजार पण बरं करतं. मग डॉक्टरनी एक गोळी खायला दिली एका टायमाला, त्यांनी जर 5-6 खाल्ल्या तर काय होईल? किंवा सगळी औषधं एकत्र घेतल्यानंतर एकत्र कालवून जर घेतलं तर त्यामध्ये अवगुण निर्माण होतो. तसं या जगतामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये कधी अवगुण निर्माण होईल सांगता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ह्या अवगुणामुळे काही वेळेला त्या ठिकाणी पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप, करोनी आघोर जप, दुःख विकत घेत. म्हणले तुकोबाराय म्हणतात की या जगतामध्ये काही वेळेला पुण्य करतोय एखादा मनुष्य, त्याला वाटतं मी पुण्य करतोय, परंतु ते कर्म कधी पाप होईल हे सांगता येत नाही. मला सांगा, गोदान करणं चांगले, परंतु नहुस त्या ठिकाणी राजाने गोदान महाराज केलं, गोदान केलं. गोदान करणं चांगलंय, परंतु त्या नरहुस राजाला महाराज शाप भेटला. का? कारण गायी दान केलेल्या होत्या, परंतु त्या सगळ्या महाराज भाकड गायी असल्यामुळे त्याला ऋषीच्या शापाला सामोरं जावं लागलं.
एखादी चुकलेली गाय त्या ठिकाणी त्याच्या मालकाला सांगणं खऱ्या अर्थाने चांगलं पुण्याचं गोष्ट आहे. परंतु सजन कसाई महाराज आदल्या जन्मी दशग्रंथी ब्राह्मण होते. एक जणांनी विचारलं, म्हणले तुम्ही गाय कुणीकडे गेली बघितले का? कसाई महाराज होता, काही न विचार करता सांगितलं ह्या दिशेला गेली. ती गाय महाराज त्या कसायाने आणली, त्या ठिकाणी तिची हत्या केली. परिणामी ज्या हाताने जी दिशा दाखवली होती ती हात महाराज पुढच्या जन्मी कापली, त्या ठिकाणी गेले. म्हणजे पुण्य करिता होय पाप. सर्पाला कितीही दूध पाजलं तरी त्या दुधाचं महाराज विष त्या ठिकाणी होतं. आणि करोनी घोर जप दुःख विकत घेतले. तुकोबाराय म्हणतात की त्या ठिकाणी आपल्याला सुख होईल म्हणून एखादा अघोर जप करू लागला तर त्याने स्वतःहून त्याच्या जीवनामध्ये म्हणले दुःख विकत घेतलेले दुःख विठ्ठल. मग ह्या जगताच्या उद्धाराकरता कशाची व तर गुणाची आवश्यकता आहे. आणि मग असे हे खऱ्या अर्थाने गुण खऱ्या अर्थाने कुणामध्ये की जे संत मंडळी आहेत त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कसं केलेलं आहे, कोणत्या गुणाला धरून केलेलं आहे, त्याचं वर्णन महाराज ज्या वेळेला तुकोबारायांना करू वाटलं त्या वेळेला त्याचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. चंदनाचे हात पायही चंदना, 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 पैसा नाही ना, पैसा नाही ना, नाही पाणी पाणी अंधकार, नाही पाणी पाणी अंधकार, पैसा नाही ना, पैसा नाही चंदनाचे हात पायही चंदना, पैसा नाही ना बाबा, पैसा नाही ना, चंदनाचे हात पायही चंदना, पैसा नाही ना बाबा, पैसा नाही ना बाबा. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. म्हणून ज्यांनी या जगताला केवळ गुण खऱ्या अर्थाने शिकवले, मग जगताला गुण शिकवण्याकरता त्यामध्ये स्वतः गुण त्या ठिकाणी असावे लागतात. आणि मग मात्र त्यांचं कार्य त्यांचं गुण व्यक्त करत असताना तुकोबारायांनी एक उदाहरण दिलं, ते म्हणजे चंदनाचं महाराज दिलं. चंदन ह्या वृक्षाबद्दल तुकोबाराय म्हणतात चंदनाचे हात
पायही चंदन. म्हणले चंदनाचं जितकं म्हणले खोड असेल मूळ असेल म्हणले चंदन आहे ना, तितक्याच म्हणले त्याच्या फांद्या सुद्धा म्हणले त्या ठिकाणी कशात, तर त्या ठिकाणी चंदन स्वरूप आहे. ज्ञानोबा ह्या चंदनाचं वर्णन करतात. फळ उद्देशे सांडिलिया वाढीती जेवी सरळया का शाखा का चंदनाची 52 या. पण हे चंदन कोणतं आहे? 52 नंबर ज्याला चंदन म्हटलं जातं, मलयागिरी नावाचं चंदन म्हटलं जातं. ह्या चंदनाचं ज्ञानोबा म्हणतात, वर्णन करतात. म्हणले फळ उद्देशे सांडिलिया. एखादं वृक्ष असेल, एखादं झाड असेल, त्या झाडाला फळ किंवा फुलं येण्याची वाट पाहावी लागते. परंतु चंदन नावाच्या वृक्षाला त्या ठिकाणी फळ आणि फुल येण्याची वाट पाहावी लागत नाही. मग हे 52 नंबर नावाचं चंदन महाराज सहसा आपल्याकडं पाहायला भेटत नाही. आंध्र प्रदेश वनामध्ये खऱ्या अर्थाने हे चंदन असतं. परंतु या चंदनाच्या झाडाचं महाराज वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की जितकी किंमत याच्या खोडाला आहे तितकीच फांदीला त्या ठिकाणी आहे. तसं कारण सर्वांगाने महाराज हा चंदन सुवासिक आहे. काही झाडाचं असं असतं की जसं पेरूला फांदीला फळ आहेत परंतु मुळाला त्या ठिकाणी फळं नाहीत. एखादं मोगऱ्याचं झाड आहे, त्याच्या फुलामध्ये सुगंध आहे, झाडाला सुगंध नाही. एखादं गुलाबाचं त्या ठिकाणी झाड आहे, त्या ठिकाणी वरच्या शेंड्याला त्या ठिकाणी एखादं फुल येतं, खोडाला काटे असतात. एखादं बटाट्याचं झाड या ठिकाणी असेल तर त्याच्या मुळाला फळ आहे, शेंड्याला त्या ठिकाणी काही नाही. परंतु चंदन वृक्षाचं पाहिलं, याच्या मुळालाही सुगंध आहे आणि याची कोणती जरी एक फांदी मोडली तरी सुद्धा ती सगळी त्या ठिकाणी सुगंध स्वरूप त्या ठिकाणी महाराज आहे. म्हणून ह्या चंदनाचा खऱ्या अर्थाने एक असा गुण आहे की जो स्वतः सुगंधित आहे. परंतु तो चंदन स्वतः जरी सुगंध तसं महाराज चंदनामध्ये एक गुण आहे त्या ठिकाणी. म्हणून ज्या वेळेला हे वनामध्ये एखादं असं चंदनाचं जर का वृक्ष असेल तर त्या वनामध्ये
जी खऱ्या अर्थाने त्या वनामध्ये राहणारी जे वन्य त्या ठिकाणी मानव आहे महाराज, वनामध्ये राहणारी जी काही खऱ्या अर्थाने ते मानव आहेत, ते काय करायचे तर त्या चंदनाच्या जवळ एखादा लिंब राहायचा तर तो लिंब तोडायचे. का तोडायचे तर ज्ञानोबाराय सांगतात त्या चंदनाच्या जवळ लिंब असल्यावर काय होतं, चंदनाचे अंग निळे शिवितले लिंब होते जे जवळे, जी निर्देव देवाच्या निढळे बैसणी केली. कारण ज्या वेळेला ह्या चंदनाच्या जवळ एखादं लिंबाचं झाड आलं, ते जर का मोठं झालं तर ज्या वेळेला ह्या चंदनावरून वारा त्या लिंबावर जातो त्या वेळेला तो लिंब सुद्धा महाराज या चंदनासारखा सुवासिक होत चालतो. आणि असा सुवासिक महाराज तो होत चालल्यावर त्या ठिकाणची जी काही वनामध्ये राहणारी आहेत माणसं, ती काय करायची, ते चंदनाचं झाड तोडीत नव्हती, ते लिंबाचं झाड तोडायची. त्या लिंबाच्या झाडाची सगळी त्या खोडाची साल काढायची आणि त्या सालीत काढल्यानंतर खोडाचे असे बारीक बारीक तुकडे महाराज करायचे आणि विकण्याकरता शहरामध्ये घेऊन जायचे. मग असं ते त्यांनी दुकान मांडल्यानंतर एखाद्या व्यक्तीने विचारलं म्हणजे काय आहे, आणि त्या व्यक्तीने सांगायचं चंदन आहे. आणि खोटं वाटत असलं तर म्हणले त्या ठिकाणी श्वास याचा घेऊन बघा, आणि त्या लिंबाच्या खोडाचा सुगंध चंदनासारखा महाराज यायचा. आणि परिणामी ज्या लिंबाच्या खोडाला काही किंमत नव्हती ते चांगल्या भावाने त्या ठिकाणी चंदनाच्या भावाने ते खऱ्या अर्थाने लाकड जाऊ लागलं. मग ते घेणाऱ्या व्यक्तीने घेतलं आणि घेतल्यानंतर चंदन काय करतं, स्वतःही झिजत आणि सुगंधही देत. त्या व्यक्तीने सकाळी स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी ते चंदन म्हणून लिंबाचं लाकूड काय केलं, असं घासलं साने, त्याचा गंध तयार केला, स्वतःच्या कपाळाला लावला आणि निर्जीव देवाच्या निढळे बैसणी केली. आणि तो गंध जो लिंबाचा होता तो महाराज त्याने देवाच्या डोक्यावरती स्थान मिळवलं, ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे तो वारकरी काय करायचा, देवाला गंध लावायचा, स्वतःला लावायचा. इतकं खऱ्या अर्थाने महत्व कशामुळे वाढलं व लिंबाचं, तर चंदनामुळे. त्या तुका मने गुण Oh,
तसं तुकोबराय म्हणतात की तुम्ही संत जन म्हणले त्या चंदनासारखे म्हणले आहात. जसं त्या चंदनाने म्हणले सगळ्या झाडांना त्या ठिकाणी चंदनासारखं महाराज केलं. त्या चंदनाच्या जवळ कोणतंही खऱ्या अर्थाने झाड असू बर का, त्या ठिकाणी संतांनी सरता केलो तैशा परी चंदनानी बोरिया पेरिया, चंदनानी बोरिया पेरिया, कथन करिता केलं तैसा परी, कथन करिता केलं तैसा परी, चंदनाने बोरिया पेरिया, चंदनाने बोरिया पेरिया. सगळे वृक्ष महाराज चंदनासारखे त्या ठिकाणी होऊन जातात. तसं संतांनी सुद्धा या चंदनासारखा त्या ठिकाणी ज्ञानरूपी गुण ह्या जगताला महाराज त्या ठिकाणी दिलेला आहे. तसं ज्ञान या संतांनी खऱ्या अर्थाने सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की जसा चंदन म्हणले आपला गुण नावाचा त्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण सगळ्यांना देतो, तसं संतांनी सुद्धा जे आपलं अद्वैत ज्ञान आहे, जी खऱ्या अर्थाने परोक्ष भक्तीमध्ये अनुभूती आलेली आहे, ती सगळी म्हणले ह्या जगताला म्हणले सांगितलेली आहे. परंतु पुढे मग मात्र तुकोबरायांना पुढचा अनेक दृष्टांत द्यावा असा वाटला. कारण असं आहे की वर्णन चंदनाचं तुकोबरायांनी केलं, परंतु चंदनामध्ये तुकोबरायांना पुढे मात्र दोष दिसले. थोडे कसे दोष दिसले तर एकदा झालं असं की काही वारकरी मंडळी दिंडीहून परत निघालेली होती. निघाल्यानंतर दुपारच्या वेळेला एका झाडाखाली सावली खाली महाराज सगळे बसले. बसल्यानंतर झालं असं त्यांना रडण्याचा आवाज आला. तिकडं तिकडं पाहू लागले. म्हणले कोण रडतय कोण रडतय, तर एक वेळूचं झाड होतं. ते वेळूचं झाड त्या ठिकाणी रडत होतं. ते वारकरी गेले, म्हणले का रे बाबा का रडतोस, काय झालं? ते म्हणले काय सांगायचं. म्हणले हे चंदनाचं वृक्ष म्हणले आमच्या कडला जवळ आहे. म्हणले ह्या चंदनाने सगळ्या वृक्षांना म्हणजे सुगंध दिलेला आहे, सुगंध स्वरूप केलेलं आहे, चंदन स्वरूप केलेलं आहे. पण म्हणले आम्हाला तसं ठेवलेलं आहे. कुणाला? वेळूच्या झाडाला. वेळू म्हणतोय. त्या वारकऱ्याने विचारलं बाबा खरे म्हणले चंदना या वेळूला म्हणले तू का म्हणले तुझा सुगंध नावाचा गुण दिला नाही. ते चंदनाचं झाड म्हणू लागलं त्या वेळूच्या झाडाने म्हणले आमच्या सगळ्या कुळाचा नाश म्हणले केलेला आहे. अरे बाबा काय केलं हे वेळूने? म्हणले ज्या वेळेला वारं वादळ सुटतं त्या वेळेला हे वनामध्ये असणारे वेळूचे मोठमोठे झाड त्या फांद्या त्याच्या हे सगळे वेळू एकमेकावर म्हणले आढळतात आणि परिणामी ठिणगी तयार होते, अग्नी तयार होतो आणि जेवढी सगळे म्हणले आमची वृक्ष जात आहे ही वृक्ष जात म्हणले सगळी जळून जाते. म्हणून हा वेळू म्हणले आमच्या कुळाचा नाश करणार आहे, म्हणून म्हणले ह्याला करून दिला नाही. ठीक आहे म्हणले बाबा. त्या वारकऱ्याने काय केलं की हा वेळूला बाजूला काढल्यामुळे चंदनाने त्या वेळूला महाराज पताका लावली आणि ती पताका परत खऱ्या अर्थाने घरी घेऊन गेले. सकाळी उठल्यानंतर स्वतःला गण लावला आणि त्या वेळूला गण लावला. म्हणजे वेळू सुद्धा पूजनीय झाला. परंतु एक आहे चंदनाने सगळ्याला सुगंध दिला तरी सुद्धा तो केळीच्या झाडाला आणि वेळूच्या झाडाला सुगंध देत नाही. हा चंदन वेळू चंदना संगाती Hare
असं ती जवळीक जसं वेळूच्या झाडाच्या जवळ चंदनाचं त्या ठिकाणी वृक्ष असून काही उपयोग होत नाही, परंतु एक हा चंदनामध्ये दोष त्या ठिकाणी तुकोबरायांना दिसला. दुसरा दोष चंदनाच्या ठिकाणी असा आहे की ह्या चंदनाच्या भोवती सगळे सर्प त्या ठिकाणी महाराज वेडे मारून बसलेले असतात. हा दुसरा दोष त्या चंदनाच्या ठिकाणी दिसला, म्हणून त्या ठिकाणी दुसरा दृष्टांत तुकोबरायांना निवडावा लागला आणि तो म्हणजे परिसाचा. परिसाला ही न कोणी अंग. परीस पाहिलाय का कुणी? पाहिलाय का? मौल्यवान महाराज त्या ठिकाणी परीस होता बर का. रुक्मिणी मातेने परिसा भागवताला हा महाराज परीस दिलेला होता. तो परीस काय करतो? लोखंडाला लावल्यानंतर त्या लोखंडाचं सुवर्ण महाराज त्या ठिकाणी करण्याचं सामर्थ्य त्या परिसामध्ये महाराज आहे. मग त्याला लोखंडच काय, चांदी जरी लावली, तांब जरी लावलं, पितळ जरी लावलं तरी तो सगळ्याच सुवर्ण त्या ठिकाणी महाराज करून टाकतो. इतकं सामर्थ्य त्या ठिकाणी महाराज कशामध्ये? परिसामध्ये. जसं चंदन गुणच देतो, परंतु स्वरूप त्या बाकीच्या वृक्षाचं बदलत नाही, परंतु परीस काय करतो तर निकृष्ट असणाऱ्या लोखंडाचं सुवर्ण बनवतो, म्हणजे त्याचं स्वरूप बदलून टाकतो. आणि स्वरूप त्याचं बदललं तर ते बदललेलं स्वरूप सुद्धा मौल्यवान या जगतामध्ये होतं. म्हणून सुवर्ण कसं आहे? मौल्यवान आहे. त्या परिसाने काय केलं? सुवर्ण लोखंडाचं बनवलं, त्याचं मूल्य या जगतामध्ये त्या ठिकाणी वाढवलं. तसा खऱ्या अर्थाने परीस, परंतु परीस जरी खऱ्या अर्थाने स्वरूप बदलत असला तरी तो महाराज त्या लोखंडाला परीस करतो का? परीस महाराज तो खऱ्या अर्थाने करीत नाही. परीस लोखंडाचा परीस करू शकत नाही, त्याचं सुवर्ण करू शकतो, म्हणजे त्याचं स्वरूप बदलतो. परंतु मौल्यवान असणारा परीस तो आपल्यासारखं दुसऱ्याला महाराज करीत नाही. आपल्यासारखं दुसऱ्याला तो महाराज बनवू शकत नाही परीस. म्हणजे हा एक खऱ्या अर्थाने दोष दिसला. आणि संतांचं महाराज त्या ठिकाणी जीवन असं आहे की हा परिसा भागवताला दिलेला परीस नामदेवरायांच्या पत्नीने महाराज त्या ठिकाणी 2 दिवस मागवला, परंतु नामदेवरायांना सांगितलं, म्हणले मला परीस म्हणले तिने दिलेला आहे 2 दिवस. नामदेवरायांनी तो परीस घेतला आणि चंद्रभागेच्या नदीमध्ये वाहत्या पाण्यात फेकून दिला. परिणामी ज्याची वस्तू होती तो मागू लागला. म्हणले नामदेवराय आमचा परीस म्हणले आम्हाला परत द्या. भांडू लागले महाराज नामदेवरायांना. चंद्रभागेच्या त्या ठिकाणी नेलं आणि नेल्यानंतर नदीतले गोटे उचलले महाराज आणि म्हणले हे घ्या म्हणले परीस तुमचे. म्हणले परीस म्हणून नदीचे गोटे देऊ नका म्हणले, आमचा जो परीस होता म्हणले तो देऊन टाका. म्हणले हे सगळे परीसच आहेत म्हणले, तुम्ही तर एक दिलता, माझ्या एवढ्या म्हणले वंजळीत कितीतरी परीस आहेत म्हणले. आणि खोटं वाटत असले तर परीस घ्या. आणि परिणामी नदीचे जे गोटे महाराज सगळे आलेले होते त्या सगळे गोटे परिसासारखे झाले. ते लोखंडाचं सुवर्ण त्या ठिकाणी करू लागले. हे कशाचं सामर्थ्य? संतांचा हात त्या ठिकाणी त्या नदीतल्या गोट्यांना लागला आणि त्याचा परीस त्या आपणा तरीखे करीता काळ, 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 नाही
आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार नाही. परंतु संतांच्या ठिकाणी महाराज असं सामर्थ्य, एखाद्या व्यक्ती कृपा केली तर त्याला आपल्यापेक्षा भिन्न महाराज बनवित नाहीत. परीस भिन्न दुसऱ्या वस्तूला ठेवतो, जरी मूल्य वाढवित असला तरी. परंतु संत त्या ठिकाणी आपणासारखे करीती तात्काळ आपल्यासारखं महाराज ते खऱ्या अर्थाने बनवतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी कुठला भेद त्या ठिकाणी नाही. म्हणून परिसाचा सुद्धा दृष्टांत त्या ठिकाणी कमी महाराज वाटला. पुढे मग मात्र तुकोबारायांना परिसापेक्षा एखादा दृष्टांत सकस द्यावा असा वाटला आणि तो महाराज अभंगाच्या दुसऱ्या नाही पाठी मोठी अंधकार पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. एक जण अंधारामध्ये त्या ठिकाणी हुडकत होता महाराज. हातामध्ये दिवा घेतलेला होता त्याने आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये हुडकत होता. 2-3 तास झालं. एक जणाने विचारलं, म्हणले का हो
किती वेळ झालं म्हणलं तुम्ही म्हणले काय हुडकीत आहे नेमकं? तो म्हणाला मी अंधार हुडकितोय. काय म्हणाला? मी अंधार हुडकितोय. तो व्यक्ती म्हणाला म्हणले दिवा हातामध्ये घेऊन कुठं म्हणले अंधार? दीप घेऊन या धुंडीची अंधार, 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 दीप घेऊन या धुंडीची अंधार. भेटे हा विचार आघटित. त्या ठिकाणी सूर्यप्रकाश किंवा एखादा कंदील घेऊन अंधार हुडकणं म्हणजे अंधार भेटू शकत नाही. हा विचार म्हणले खऱ्या अर्थाने चुकीचा आहे. काय करतो दिवा? तर जीवनातला अंधकार महाराज घालवतो. इतकं सामर्थ्य दिव्याच्या त्या ठिकाणी आहे. तसं संत रूपी सुद्धा एक दिवा आहे महाराज. आणि ज्या वेळेला हा दिवा त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रज्वलित होतो त्यावेळेला काय परिणाम होतो? ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये श्री गुरु निवृत्ती राय रूपी सूर्य, श्री गुरु निवृत्ती राय रूपी दिवा ज्या वेळेला आला त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये काय त्या ठिकाणी घडलं सांगत असताना म्हणतात मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वया बीजनी विकासवतो. आता सूर्य मावळल्यानंतर काय होतं? आपल्या जीवनात अंधकार पडतो. उदयाला आल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश निर्माण होतो. सूर्याच्या अस्ताला जाणं आणि उदयाला येणं याच्या बरोबर हे जगही महाराज चालतं. मग त्यामध्ये जन्म मरण आलं, पंचक्लेश त्या ठिकाणी आले, दुःख आलं, सुख आलं, सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. परंतु ज्या वेळेला श्री गुरु रूपी सूर्य उदयाला येतो त्यावेळेला ज्ञानोबा राय म्हणतात जीवनामध्ये काय बदल होतो? तर असं की आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये जे द्वैत होतं आणि त्याच्यामुळे जे दुःख आमच्या जीवनामध्ये होतं ते सगळं निघून गेलं. म्हणजे अद्वय बीजनी प्रकाशो, अद्वय ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये अंतःकरणामध्ये आमच्या फुललेला आहे. परिणामी जन्म मृत्यूचं भय आमच्या जीवनातून निघून गेलं. आणि असं आहे की असा खऱ्या अर्थाने परमार्थातलं ज्ञान आहे महाराज की या जगतामध्ये आता जरी आपण केलं तरी ते आज ना उद्या ती साधना महाराज ज्ञान करून घेत आपल्याकडे. कारण अर्जुन तोच म्हणतो इंद्रिय ग्राम्य होऊन निघाला असल्याच्या वाटा लागला की आत्मबोधाच्या पुढीला नगरा यावया. तेव्हा आत्मसिद्धी न ठक्याची मागुताना एववीची ऐसा आस्तू गेला माझारीचे आयुष्य भानो. त्या ठिकाणी एखाद्याचा आत्मस्वरूपाशी तत्वबोध होण्याच्या अगोदर जरी प्रवास संपला तरी पुढचा जन्म महाराज त्याचा असा भेटतो आणि प्रारब्ध त्याला बंधनामध्ये टाकून ती साधना त्याच्याकडून महाराज करवून घेतं. तसं खऱ्या अर्थाने
ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने श्री गुरुरूपी सूर्य उदयाला आला, जीवनातला अंधकार त्या ठिकाणी महाराज सगळा निघून गेला आणि परिणामी अंधकार अज्ञानाचा होता महाराज. ज्या भगवान परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं आतापर्यंत आपल्याला ज्ञान नव्हतं, त्या अज्ञानामुळे आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने बंधनामध्ये होतं, ते जीवन दुःख स्वरूपामध्ये होतं आणि पंचक्लेशाने युक्त महाराज असणारं जीवन होतं. परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी अप्रोक्ष आत्मविज्ञानम शाब्दिम देशिक पूर्वकम, त्या ठिकाणी संसारकार अज्ञातम तमश्चंड भास्कर, त्यावेळेला मग मात्र आम्हाला अप्रोक्ष ज्ञानाची अनुभूती आली. त्यावेळेला असणारं सगळं त्या ठिकाणी दुःख त्या ठिकाणी जीवनामध्ये गेलं आणि हा जो संसार आम्हाला ज्या संसार रूपामध्ये दिसत होता, तो म्हणले आता आम्हाला दिसायला तयार नाही. मग संसाराचं स्वरूप कसं हे सांगत असताना म्हणलेले, एका मुलाला विचारलं, अरे बाबा तो शाळेतून घरी आला, त्याला विचारलं म्हणले ही कोण आहे? तो म्हणाला ती माझी आई आहे म्हणला. त्या स्त्रीच्या आई वडिलांना विचारलं म्हणले ही कोण आहे? ती म्हणाली आमची मुलगी आहे. तिच्या सासू सासऱ्यांना विचारलं बाबा ही कोण आहे? ती म्हणली आमची सून आहे. तिच्या पतीला विचारलं, तो म्हणेल काय मला नाही माहिती कोण आहे. तो काय म्हणेल पत्नी आहे. मग मात्र तिला विचारलं बाबा तू कोण आहे? तिने सांगितलं म्हणले माझं आमकं आमकं नाव आहे. म्हणले हे नाव झालं, परंतु म्हणले तू कोण आहे? तू कोण आहे म्हणलं की त्या ठिकाणी काय होतो, आत्मसंबंधाचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. म्हणून ज्या वेळेला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, त्यावेळेला मी आणि माझं त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी महाराज हरपून जातात. मी माझे हरपले ठाईच्या जेथे त्या तेथे, बर का. जे जिथं होतं त्या ठिकाणी ते हरवून त्या ठिकाणी गेलं आहे. मग या शरीर रूपी घटामध्ये काय होतं, तर एक होतं महाराज सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणजे या शरीरामध्ये जे आत्मतत्व राम स्वरूपाचं होतं त्याची प्राप्ती आम्हाला जीवनामध्ये झाली. कारण जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्ञानरूपी त्या ठिकाणी उजेड जीवनामध्ये आला आणि ते देणारे संत महात्मे त्या ठिकाणी होते. म्हणून जो तिसरं उदाहरण दिलं ते म्हणजे दिव्याचं दिलं महाराज विठ्ठल. परंतु दिवा जरी म्हणला तरी सुद्धा दिव्यामध्ये काही दोष आहेत महाराज. काय दोष आहेत तर ज्ञानोबा राय म्हणतात की शिंपीला तरी तिडपिडी, बर का. काय होतो दिव्यावरती त्या ठिकाणी पाण्याने धुतलेला हात जर का असं पाणी शिपल्याबरोबर तो दिवा कसा करतो, तिडपिडी. शिंपीला तरी तिडपिडी, बर का. विजेला तरी प्राणाची सोडी आणि लागला तरी काडी उडून येते, बर का. त्या ठिकाणी जर का शिंपला तर तडतड महाराज करतो, फुकला तर प्राण सोडून जातो आणि लागला तरी काडी उरून येते. आणि जर का कशाला लागला तर काडी सुद्धा त्या ठिकाणी महाराज उरू देत नाही. हा काय हो दिव्याचा दोष आहे महाराज, दोष. दुसरा दिव्याचा एक दोष आहे, दिवा काय करतो तर ज्ञानोबा म्हणतात गुणू ते तुला खाये. म्हणले दिवा म्हणले तेल पितो, बर का. स्नेह की जाळी तू जाये म्हणले वात खाऊन टाकतो दिवा, वात. आणि जे तो ठेविला ते तो होय मसियाईशे. आणि जर का तो दिवळीत ठेवला तर दिवळी म्हणले सगळी काळी करून टाकतो. पहिलं लाईट नसायची, माणसं चिमण्या लावायची, दिवा लावायची. सकाळी उठल्यानंतर तो काय करायचा, मसियाईशे म्हणजे माणसाच्या नाकपुड्या सुद्धा काळ्या करून टाकायचा दिवा. म्हणजे हा दिव्याचा दोष त्या ठिकाणी आहे. म्हणून दुसरं उदाहरण तुकोबरायांना द्यावं लागलं त्या ठिकाणी की सर्वांगी साखर अवघी जोड.
उदाहरण कोणतं दिलं? साखरेचं त्या ठिकाणी महाराज दिलं. विठ्ठल मग साखर कशी हो? तर सर्वांगाने गोड आहे महाराज. बरं का, साखर आणि गोडपणा त्याचा कुणी वेगळा करू शकत नाही. अवघे साखरेचे अंग, अवघे साखरेचे अंग, अवघे साखरेचे अंग, अवघे साखरेचे तुम्हाला जर खडी साखर खायला दिली तर कशी लागल हो? गोड लागल. आणि पिठी साखर गोडच लागल. म्हणजे साखरेमधून साखर आणि गोडपणा म्हणले जसा वेगळा करू शकत नाही, तसं म्हणले खऱ्या अर्थाने संतांचं जीवन असं आहे की ते सगळं गुणांनी गोड त्या ठिकाणी झालेलं आहे. साखरेची गोडी सारखी सकळ, 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 जशी महाराज साखर गोड असते तसं संतांचं जीवन सुद्धा महाराज साखरेसारखं झालेलं आहे. आणि म्हणूनच भगवान परमात्मा ज्याचं जीवन गुणासारखं आणि साखरेसारखं झालेलं आहे, स्वतःहून येतो महाराज त्याच्याकडे.
चोखोबाराय पांडुरंगाच्या महाद्वारावर भजन करीत बसायचे महाराज. परंतु देवाने त्या ठिकाणी बाहेर येऊन त्यांच्यापाशी बसावं आणि त्यांचं भजन महाराज ऐकायचे. देव एकदा झालं असं, महाद्वाराचे दरवाजे बंद झाले होते संध्याकाळी आणि चोखोबाराय भजन करत होते. परमात्मा आले, म्हणजे चोखोबाराय म्हणले चला म्हणले माझ्या बरोबर मध्ये मंदिरात. देवाने महाराज मंदिरात नेलं आणि मग मात्र देवानेच काय केलं, आपल्या गळ्यातले सगळे हार काढले आणि त्यांच्या गळ्यात घातले. आणि परंतु हे सगळं करत असताना आवाज आला. त्या ठिकाणी दरवाजा महाराज उघडला तर चोखोबाराय मोदी महाराज. चोखोबारायनं बाहेर काढला आणि अशी सक्त आज्ञा केली, म्हणले नदीच्या इकडं अलीकडं म्हणले यायचं नाही, पलीकडच म्हणले भजन करायचं तुम्ही. परंतु तुम्हाला सांगतो, पलीकडं भजन करू लागले तर देवाने तिकडं जायचं आणि त्यांचं भजन ऐकायचं. एकदा सांगितलं म्हणले चोखोबाराय म्हणले मला काहीतरी म्हणले जेवायला आणा म्हणले उद्या तुम्ही. जेवायला महाराज आणलं आणि जेवायला आणल्यानंतर देव बसलेले, चोखोबाराय बसलेले, चोखोबारायांची मंडळी इकडून बसलेली आहे आणि देवाला महाराज चोखोबाराय वाढतायत त्यांनी आणलेलं जेवण. परंतु झालं असं की नेमकं वर कावळा बसलेला होता. कुठं? देव बसले होते तिथे. आता चोखोबाराय म्हणाले, एक कावळ्या म्हणले इकडं म्हणले कसाला आला, तिकडं जाऊन बस. परंतु तेवढ्यामध्ये नेमकं एक तिथं पुजारी होता, त्याला वाटलं मलाच म्हणले. तो गेला महाराज चोखोबारायांपाशी आणि त्यांनी एक कानशिला मध्ये मारले. परत मंदिरामध्ये आला, देवाकडे बघतोय, देवाचा एक गाला असा फुगलेला. त्यांनी ओळखलं, म्हणले आपल्यामुळं म्हणले हे झालेलं आहे. कुणामुळं? आपल्यामुळं झालेलं आहे. परत गेला महाराज, चोखोबारायांचे पाय धरले आणि टाळ मृदुंगामध्ये वाजवीत त्या ठिकाणी देवापाशी आणलं. त्या वेळेला देवाचा गाल त्या ठिकाणी उतरला. म्हणजे गुण महत्वाचे. आणि असं आहे, ज्याने गुणाची सुधारी आपल्या जवळ घेतली, काय होतं? अहो, अमृत पिल्यावर मनुष्य अमर होतो, अमर. परंतु काही वेळेला असा आला की स्वर्गातल्या अमृतामध्ये सुद्धा आळ्या पडल्या, आळ्या. इंद्राला कळलं, म्हणले आता हे नीट करायचं कसं. देवाकडे गेला महाराज, पंढरपूर मध्ये आला. म्हणले देवा, म्हणले आम्ही प्यायचं काय म्हणले आता. म्हणले हे बघा ह्याच्यात सगळ्या आळ्याच पडले ते म्हणले. परमात्मा म्हणाले असं करा, तिकडं म्हणले नामदेवरायांकडे द्या. नामदेवरायांनी बघितलं, अरे 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 म्हणले हे ही माझ्याकडे म्हणले आणू नको. या अमृतापेक्षा म्हणले देवाचं नाम म्हणले चांगलं गोड लागतंय आम्हाला. मग म्हणले आता न्यायचं कुणाकडं? चोखोबारायांकडे नेलं महाराज. चोखोबारायांनी नुसतं त्या अमृताकडे बघितलं की अमृत स्वर्गातलं नीट झालं. हे का झालं? कारण असंय, ज्या वेळेला जीवन साखरेसारखं होतं, ज्या वेळेला गुण सगळं जीवन गुणाने युक्त होतं, त्या वेळेला परमात्मा सुद्धा महाराज त्याचा स्वीकार जीवनामध्ये करतो. एकदा सगळे मोठ्या प्रेमाने संप्रदाय